नमस्कार, मी डॉक्टर विकास अमरेंद्र नाईक निंबाळकर. आज तुमच्यासाठी जे मी पुस्तक घेऊन आली आहे ते आहे प्रवीण दवणे यांचं आयुष्य बहरताना. नवचैतन्य प्रकाशन यांनी हे पुस्तक काढलं आहे. प्रवीण दवणे सरांना मी कॉलेजपासून वाचत आली आहे. त्यांचं लिखाण म्हणजे एखादी थंड हवेची झुळूक यावी आणि आपल्याला प्रसन्न करून जावी, किंवा संध्याकाळी मोगरा उमलतो आणि त्याचा जो उमलताना जो गंध पसरत जातो तसं मनाला एकदम प्रसन्न वाटतं, जगण्याची उमेद तयार होते, नवीन ऊर्जा मिळते, नवीन विचार तर मिळतोच, पण नवीन भावनांच्या छटांनासुद्धा त्यांचं लिखाण स्पर्श करून जातं आणि म्हणून वेगवेगळ्या जाणीवा आपल्याला भेटतात. हे जे पुस्तक आहे हे अगदी 1-1.5-2 पानांचं असं छोट्या छोट्या विषयांवर लिहिलेलं आहे. बहरक्षणांच्या पाऊल वाटेवर असं सुंदर त्यांनी त्यांच्या मनोगतासाठी नाव दिलं आहे. अनुक्रमणिकेचे विषय मी जरा वाचून दाखवते. एका आजीची गोष्ट, किल्ले गाण्याच्या खजिन्याची. शुभारंभ स्वतःपासून. ताईमधली आई, कळपाबाहेर. एक कणेदार माणूस, दुसरा बहर. डहाळीत लपलेल्या नव्या कळ्या. पाण्याची तहान, लक्ष्मीला ओढ सरस्वतीची. आभाळ जोडणारी. अशी एकूण वेगवेगळ्या 80 विषयांवर सरांनी लिहिलं आहे. कळपाबाहेर मध्ये म्हणजे त्यांनी असं निरीक्षण नोंदवलं आहे की आपण शिकतो कॉलेजला किंवा काय म्हणतो आपण शाळेच्या वयात आपण खूप मोठी मोठी स्वप्न पाहतो, मी हे करीन, मी ते करीन, आणि एक नोकरी मिळाली की आपण सुद्धा कळपाचाच भाग होऊन जगायला लागतो. तर त्याच्यासाठी ते असं म्हणतात की, आणि कारणं तर खूपच असतात सांगायला, कारणांच्या ढाली दूर ठेवून वास्तवाला सामोरं जाताना त्रास होतो खरा. आपण कळपमय झालो, भुथट होत गेलो. तरल राहण्याची तरलताच लोपली. अतिसुरक्षितता, अतिरेकी स्वास्थ्य, उदासीन माणसाशी आहेत अतिमैत्री. स्वतःच्या जगण्याचं उद्दिष्ट संपत गेली. मी का जगतोय, मला कशासाठी जगायचं आहे हे आपलं ठरलेलं असतं, परंतु कारणं पण त्यांनी दिली की उदासीन माणसांशी अतिमैत्री, अतिरेकी स्वास्थ्य, अतिसुरक्षितपणा हे कधीकधी आपल्याला जे जगायचं असतं ते जगू देत नाही. म्हणूनच निर्धारानं कळपाबाहेर एक पाऊल बाहेर टाकून अंतर्यामीच्या पारदर्शी जलाशयात आपला खरा चेहरा शोधूया. कळपात होतो, आता हा भूतकाळ झाला, कळपात होतो, आता स्वतंत्र विचार करूया. किती छान विचार मांडला आहे. पुन्हा पुन्हा विचार करायला लागतो की खरंच मी कळपाचा भाग झाला आहे का, मला जे जगायचं आहे ते मी जगती आहे का, अजून काय काय राहिलं आहे. असे वेगवेगळ्या विषयांवर 80 टॉपिकवर लिहिले पुस्तक. मुळातून वाचा. शेवटच्या पानाचा जो पॅरेग्राफ आहे तोही मला खूप आवडला, वाचून दाखवते. पुन्हा क्षमतांचे नवे पंख शोधावेत. काही क्षमता होत्या, त्याच्या जोरावर आपण नोकरी केली किंवा आपण एक सुरक्षित आयुष्य जगायला लागलो, पण पुन्हा पुन्हा विद्यार्थ्यांनीसुद्धा पुन्हा पुन्हा नवीन क्षमता स्वतःमध्ये विकसित करायला हरकत नाही. जे प्रौढ आहेत त्यांनीसुद्धा, आणि जे अगदी स्वतःला असं म्हणतात आता सगळं संपलं 60-70च्या पुढे, त्यांनीसुद्धा नवीन क्षमता स्वतःमधल्या शोधाव्यात, पंख शोधावेत. कुणासाठी तर पंख आपल्याला लावायला. कशासाठी तर या जीवनाच्या अथांग आकाशात उडण्यासाठी, त्याचा आस्वाद घेण्यासाठी. अधुरी नाती पुन्हा जोडावीत. घर नावाच्या उबदार आईच्या कुशीत जिवलग नाती पुन्हा एकत्र यावीत. स्वतःच्या घासातला अर्धा घास भोवतीच्या पिलापाखरांना, श्रमिक उपेक्षितांना प्रेमधर्म म्हणून देण्याची करुणा मनात जागी होणं. मी तर खाती आहे, पण माझ्या अवतीभोवती कित्येक लोक आहेत की जे उपाशी झोपत आहेत, त्यांना तो घासातला घास देण्याचा करुणाधर्म माझ्यात जागा होणं. आता काय उरले जीवनात, असा उसासा टाकण्यापेक्षा अजून खूप काही करायचं आहे मला जीवनात. या श्रद्धेची ऊर्जा पावलाला नवी गती देईल. उद्याच्या सूर्यासाठी आपल्या अदम्य जिद्दीचा हा निश्चयच नवा प्रकाश होईल. मग वाटेत क्वचित येणाऱ्या तळपत्या उन्हाचंही चांदणं होईल. आयुष्यात तळपतं ऊन असणारच आहे, परंतु हे छोटे छोटे जे असे क्षण आहेत त्याचं समाधान मिळणं, त्यातून ऊर्जा वेचता येणं, ऊर्जावान होणं, हा संदेश आपल्याला देतात. संदेश म्हणण्यापेक्षा हे असं हळुवारपणे सांगत जातात प्रवीण दवणे सर. कॉलेजच्याही वयात माझे फेवरेट होते आणि आता खूप वर्षानंतर मी हे पुन्हा पुस्तक वाचलं
मला खूप मजा आली वाचायला. तुम्ही नक्की वाचा, नक्की आवडेल तुम्हाला.